आपण आज संख्यांचा प्रकार बघूया। तर पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या। डेली व्यवहारामध्ये आपण ज्या संख्या बघतो किंवा ज्या संख्यांचा आपण वापर करतो त्या सर्व संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या। उदाहरणार्थ आपण म्हणतो की माझा पेपर 5 तारखेला आहे किंवा यंदाचं मेरिट हे 60 मार्कांचं लागलं। मग इथे 5 किंवा हा 60 हे काय आहेत? या आहेत नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या। थोडक्यात म्हणायचं तर 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या या नैसर्गिक संख्या असतात। आपण इथे लिहून घेऊ 1 2 3 4 5 इथे कुठेतरी 100 येईल असंच कंटिन्यू राहिलो तर याला आपण अनंतपर्यंत कंटिन्यू करू शकतो। तर ह्या सर्व झाल्या नैसर्गिक संख्या। यात जर आपण बघितलं तर आपल्याला 0 ही संख्या नाही दिसत आहे। मग याचा अर्थ काय? 0 ही संख्या नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या नसते। आय होप तुम्हाला नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे समजलं असेल। व्याख्येपेक्षा संख्या आपल्याला ओळखता यायला पाहिजे। मित्रांनो, ज्यावेळेस आपण या नैसर्गिक संख्यांमध्ये 0 ही संख्या ॲड करतो त्यानंतर आपल्याला ज्या संख्या मिळतात त्या संख्यांनाच आपण पूर्ण संख्या म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये यालाच आपण होल नंबर म्हणतो। मग इथे आपण जर पूर्ण संख्या लिहिल्या तर आपण सुरुवात 0 पासून करू। 0 1 2 3 4 अशा प्रकारे आपण अनंतपर्यंत या संख्या लिहू शकतो। तर या सर्व झाल्या पूर्ण संख्या। आता आपण बघूया नैसर्गिक संख्यांवर प्रश्न कसे विचारले जातात। तर कधी कधी आपल्याला विचारतात की पहिल्या क्रमवार 10 संख्यांची बेरीज सांगा किंवा पहिल्या क्रमवार 15 नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगा किंवा याला थोडंसं किचकट करून विचारतात, थोडं फिरवून विचारतात। पण त्यासाठी आपल्याला याचं सूत्र माहित पाहिजे। याचं सूत्र आहे n गुणिले n+1 भागिले 2। आता n म्हणजे काय? n म्हणजे आपल्याला किती संख्यांची बेरीज विचारली आहे। जर समजा आपल्याला 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली आहे, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? मग त्यावेळेस आपण n बरोबर 10 लिहिणार आणि ही किंमत या सूत्रात टाकू। 10 गुणिले 10+1 10 अधिक 1 भागिले 2। आता 10 गुणिले 11 छेद 2। एकशे 10 ला जर भागितलं तर आपल्याला उत्तर येतं 55। म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की पहिल्या क्रमवार 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल 55। आय होप तुम्हाला समजलं असेल। कधी कधी नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज विचारतात, म्हणजे ते आपल्याला विचारतील की पहिल्या 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती? मग अशा वेळेस आपल्याकडे अजून एक सूत्र असतं, ते म्हणजे n गुणिले n+1 गुणिले 2n+1 भागिले 6। आता n म्हणजे किती? तर n म्हणजे आपल्याला किती संख्यांच्या वर्गांची बेरीज विचारली आहे। तर आपण 5 ही किंमत n बरोबर टाकून बघू। तर 5 गुणिले 5 + 1 6 2n म्हणजे 5 गुणिले 2 आणि +1 10 + 1 11 भागिले 6। आता जर आपण हा 6 आणि हा 6 कट करू शकतो, मग 5 गुणिले 11 किती होतील? 55। मग आपलं उत्तर असेल 55। तर पहिल्या क्रमवार 5 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज असेल 55। तर अशा प्रकारे आपण उत्तर काढू शकतो। पण जनरली आपण ऑप्शनने प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू। यानंतर ते कधी कधी आपल्याला घातांक विचारतात, पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज। मग अशा वेळेस आपण सूत्र वापरतो। यासाठी सूत्र आहे n गुणिले n+1 भागिले 2 आणि या संख्येचा वर्ग। समजा आपल्याला पहिल्या 5 संख्यांच्या घनांची बेरीज विचारली असेल तर मग आपण ती किंमत यांच्यात टाकून बघू। 5 5 + 1 6 छेद 2 आणि यांचा वर्ग 5 × 30 भागिले 2। आता 30 ला जर आपण 2 ने भागितलं आपल्याला 15 उरतो। 15 चा वर्ग, 15 चा वर्ग असतो 225। तर आपलं उत्तर असेल 225। आपण वर्ग कसा काढतात, घन कसं काढतात ते आपण गुणाकारच्या चॅप्टरमध्ये शिकूच, पण तुम्हाला फक्त हे सूत्र समजण्यासाठी मी हे सॉल्व्ह करतोय। जरी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन नाही जमत असली तरी काही हरकत नाही, आपण ती पुढे शिकणारच आहोत। मग इथे आपल्याला पहिल्या क्रमवार 5 संख्यांच्या घनांची बेरीज आली आहे 225। अशा प्रकारे आपण प्रश्न सॉल्व्ह करतो।
मित्रांनो, आता पुढचा प्रकार आहे ऋण संख्या. कधी कधी आपण संख्या बघतो की ज्यांच्या पुढे अशा प्रकारे वजाबाकीचं चिन्ह असतं, मायनसचं साइन असतं, तर त्या संख्यांना आपण ऋण संख्या म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये निगेटिव्ह नंबर म्हणतो. कधी कधी आपल्याला 0 पेक्षा लहान संख्या हवी असते. जसं तुम्ही कधी ऐकलं असेल, टेम्परेचर हे 0 डिग्री पेक्षा खाली गेलंय, मग अशा वेळेस आपण त्या संख्यांपुढे मायनस साइन लावतो. जसं इथे -1, -2, -3 अशा प्रकारे आपण ह्या संख्या लिहू शकतो. ह्या सर्व संख्या म्हणजे ऋण संख्या किंवा इंग्लिशमध्ये निगेटिव्ह नंबर. जनरली आपण बघतो इथे 1 आहे, इथे 2 आहे. आता ह्या दोघांपैकी कुठला मोठा अंक, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे 2 ही मोठी असेल, पण ज्यावेळेस त्यांच्या पुढे मायनस साइन लावलं जातं त्यावेळेस याचं उलट होतं, म्हणजे अंक जितका मोठा त्याची किंमत तितकीच कमी. मग यावेळेस कुठला अंक मोठा आहे? 2 मोठा आहे, त्याच्या पुढे मायनस साइन आहे म्हणून त्याची किंमत तितकीच कमी असेल, म्हणजे इथे हा -1 या -2 पेक्षा मोठा असेल, -1 हा -2 पेक्षा मोठा असेल. आणि अजून एक गोष्ट, या सर्व संख्या ज्यांच्या पुढे मायनस साइन आहे त्या 0 पेक्षा खाली आहेत, म्हणजे लहान आहेत. मग जर आपल्याला 0 दिला इकडे आणि इकडे कुठलीही मायनस साइनची संख्या दिली तर नेहमी 0 हा मोठाच असेल, हे नेहमी लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे ज्या संख्यांपुढे अधिकचं चिन्ह असतं त्या सर्व असतात धनसंख्या किंवा इंग्लिशमध्ये पॉझिटिव्ह नंबर. पण या केसमध्ये एक आपल्याला सवलत असते की आपण हे धन चिन्ह किंवा अधिकचं चिन्ह दाखवलं किंवा नाही दाखवलं तरी चालतं. म्हणजे मी इथे +3 लिहिला किंवा +3 लिहिला, यालाच मी अशा प्रकारे पण लिहू शकतो. ज्यावेळेस पण आपण याला धनसंख्याच म्हणू, पॉझिटिव्ह नंबरच म्हणू. म्हणजे जर आपण धनसंख्या लिहायचा प्रयत्न केला तर 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे आपण अनंतपर्यंत या संख्या लिहू शकतो. याच संख्या नैसर्गिक संख्यांच्या वेळेस पण बघितल्या होत्या. इथे जर आपण बघितलं तर इथे आपण नैसर्गिक संख्यांच्या वेळेस पण ह्याच संख्या बघितल्या होत्या. मग इथे मी म्हणू शकतो की सर्व नैसर्गिक संख्या या धनसंख्या असतात, पॉझिटिव्ह नंबर असतात. तर आय होप तुम्हाला धनसंख्या आणि ऋण संख्या समजल्या असतील. आता आपण पुढचा प्रकार बघू, पूर्णांक संख्या. मित्रांनो, आपण आता काय काय बघितलं? आता आपण ऋण संख्या बघितल्या, निगेटिव्ह नंबर. त्यानंतर आपण धनसंख्या बघितल्या, पॉझिटिव्ह नंबर. हे प्लसचं साइन नाही देत मी. यात मी 0 ही संख्या पण ऍड केली. मग आता आपल्याला ज्या संख्या मिळतात टोटल, त्या संख्यांनाच आपण पूर्णांक संख्या म्हणतो. म्हणजे जर आपण इथे लिहायचा प्रयत्न केला तर आधी मी 0 लिहिणार, त्यानंतर मी याच्या उजवीकडे सर्व धनसंख्या लिहिणार, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 अशा आपण अनंतपर्यंत या लिहू शकतो. 0च्या डावीकडे मी ऋण संख्या लिहिणार, -1, -2, -3 अशा प्रकारे आपण ह्या पण अनंतपर्यंत लिहू शकतो इकडे. तर या सर्व संख्या ज्या दिसत आहेत आपल्याला, या सर्व संख्यांना आपण पूर्णांक किंवा इंग्लिशमध्ये इंटिजर्स असं म्हणतो. म्हणजे सर्व ऋण संख्या, धनसंख्या आणि शून्य. आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण पुढचा प्रकार बघू. पुढचा प्रकार आहे अपूर्णांक किंवा यालाच आपण इंग्लिशमध्ये फ्रॅक्शन असं म्हणतो. तर मित्रांनो, अपूर्णांक या नावातच आपल्याला समजतंय की काहीतरी अपूर्ण आहे. समजा हा एक नंबर आहे, याचे आपण 3 भाग केले. आता या 3 भागांपैकी आपण एक भाग कट केला. आता आपल्याकडे 3 पैकी किती उरले? 3 पैकी 2च उरले. मग हा एक टोटल कंप्लीट नंबर आहे का? नाही, हा एक अर्धवट आहे. मग अशाच प्रकारच्या नंबरला आपण अपूर्णांक किंवा फ्रॅक्शन म्हणतो. तो आपण जनरली अशा स्वरूपात लिहितो, ज्यावेळेस संख्या ही अर्धवट असते, इनकम्प्लीट असते. त्याला आपण फ्रॅक्शन म्हणतो, अपूर्णांक म्हणतो. आपण समसंख्या बघूया. यालाच आपण इंग्लिशमध्ये इवन नंबर म्हणतो. तर ज्या संख्यांना 2ने पूर्णपणे भाग जातो त्या सर्व संख्या म्हणजे समसंख्या. इथे लिहून घेऊ. चला बघूया मग कुठल्या कुठल्या संख्यांना 2ने भाग जातो आणि कुठल्या कुठल्या संख्या समसंख्या असतील. जर आपण एकाला 2ने भाग द्यायचा प्रयत्न केला तर नाही देऊ शकत, म्हणजे एक ही समसंख्या नाही. 2ला 2ने भाग जाईलच, त्यानंतर नाही जाणार, 4ला जाईलच, 5ला पण नाही जाणार, 6ला जाईल, नंतर 7ला नाही जाणार, 8ला जाईल, 9ला नाही जाणार, 10ला जाईल आणि त्यानंतर 11ला पण नाही जाणार, 12ला जाईल.
अशाप्रमाणे आपण या सर्व समसंख्या लिहू शकतो. थोडक्यात म्हणायचं तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कुठलाही एक अंक असेल त्या सर्व संख्या समसंख्या असतील. यात तुम्हाला एक पॅटर्न दिसत असेल. इथं 2 आहे, एक संख्या सोडली तर 4 मिळतोय, 4 नंतर एक संख्या सोडली तर 6 मिळतोय, म्हणजे एक पाठोपाठ एक संख्या मिळते. मग याचा अर्थ काय? कुठल्याही समसंख्येमध्ये जर मी 2 जोडला तर आपल्याला त्यापुढे येणारी समसंख्या मिळू शकते. म्हणजे इथे जर या 6 मध्ये मी हा 2 ऍड केला तर आपल्याला 8 मिळतोय, म्हणजे 6 नंतर येणारी समसंख्या. आय होप तुम्हाला समजलं असेल. पुढचा प्रकार बघू. पुढचा प्रकार आहे विषम संख्या. यालाच आपण इंग्लिशमध्ये ऑड नंबर म्हणतो. आता मगाशीच आपण बघितलं की 2 ने भाग जाणाऱ्या समसंख्या असतात. मग ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही त्या असतात विषम संख्या. आता ज्या संख्या समसंख्या असतील त्यांच्या व्यतिरिक्त सर्व संख्या ह्या विषम संख्या असतील. म्हणजे एक समसंख्या नव्हती तर एक ही विषम संख्या असेल. त्यानंतर 3, 5, 9, इथे 7 राहिला, 7, 9, 11, 13 अशा प्रमाणे आपण अनंतपर्यंत ह्या संख्या लिहू शकतो. तर ह्या सर्व आहेत विषम संख्या. थोडक्यात म्हणायचं तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कुठलाही एक अंक येत असेल त्या सर्व असतात विषम संख्या. इथे पण आपल्याला पॅटर्न दिसतोय. इथे 1 सोडला तर आपल्याला 3 मिळतोय, 3 नंतर 4 सोडला तर 5 मिळतोय. म्हणजे याचा अर्थ काय? एका संख्येनंतर दुसरी संख्या ही विषम संख्या असते. म्हणजे आता आपण कुठल्याही संख्येमध्ये 2 जोडला क्रमाने येणारी पुढची विषम संख्या मिळू शकते. जसं इथे मी 3 मध्ये हा 2 ऍड करतोय, आपल्याला 5 मिळेल, म्हणजे 3 नंतर येणारी विषम संख्या. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. याचा उपयोग आपल्याला प्रश्न सोडवताना होईल. ज्यावेळेस आपण 2 विषम संख्यांची बेरीज करतो त्यावेळेस आपल्याला उत्तर हे समसंख्या मिळते. जसं इथे मी 3 आणि 5 यांची बेरीज करतो तर आपल्याला उत्तर काय मिळतंय? 8. आता ह्या दोघं विषम संख्या आहेत आणि आपल्याला उत्तर हे समसंख्या मिळतंय. हे पण लक्षात ठेवा. चला आता प्रश्न बघू. कधी कधी प्रश्न कसा असतो, क्रमाने आपल्याला विषम संख्या किंवा समसंख्या दिलेल्या असतात आणि त्यांची बेरीज दिलेली असते आणि आपल्याला त्यातल्या संख्या विचारल्या असतात. मग त्यासाठी आपल्याकडे मध्यांक संख्या किंवा मिडल नंबरचं सूत्र आहे. यातनं आपल्याला त्या क्रमाने दिलेल्या संख्यांच्या मधोमध येणारी संख्या काढता येईल. मग त्यानंतर आपण +2 करून किंवा -2 करून त्या इतर संख्या पण काढू शकतो. जर समजा इथे आपल्याला 5 क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज दिली आहे 40, तर आपण कशी काढणार बाकीच्या संख्या? मग त्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे एकूण संख्यांची बेरीज अपॉन एकूण संख्या. 5 असतील, 6 असतील, विषम पण असतील किंवा सम पण असतील तरी चालतंय. त्यात आपण ह्या किमती टाकून बघू. बेरीज आहे 40 आणि संख्या आहेत 5. आता यांचा भागाकार केला तर 5 8 40 म्हणजे 8. मधोमध येणारी संख्या असेल 8 म्हणजे तिसऱ्या नंबरची. इकडे 2 आणि इकडे 2 आणि मधोमध ही तिसरी 8. मग 8 नंतर जर आपण 8 मध्ये 2 ऍड केले तर आपल्याला 10 मिळतो, त्यानंतर 12 मिळतो, म्हणजे ही तिसरी, ही चौथी आणि ही पाचवी. जर आपल्याला दुसरी पाहिजे असेल तर या 8 मधनं आपण 2 मायनस करू म्हणजे 6, त्यानंतर 4. तर ह्या 5 संख्या आपल्याला मिळाल्या आहेत. यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला टोटल 40 मिळते. 4 आणि 6 10, 8 आणि 12 20, 30 आणि हे 10 40. अशा प्रकारे आपण कुठलीही संख्या काढू शकतो. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. चला आपण प्रश्न बघू. मागाशी आलेला प्रश्न आहे MPSC ग्रुप बी मध्ये 2025 ला. तर 6 सलग समसंख्यांची बेरीज 150 आहे, तर त्यापुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल? तर इथे आपल्याला 6 संख्यांची बेरीज 150 दिली आहे. सॉल्व्ह करू. तर याला जर आपण भागितलं 6 दुनी 12, 3 उरतोय आणि हा 0,
6 पंचे 30 म्हणजे 25 उत्तर येतोय. आता 25 या 6 मध्ये मधोमध येईल म्हणजे इकडनं 3 आणि इथे कुठे मध्ये 25 असेल. म्हणजे 25 मध्ये आपण 1 मिळवला तर आपल्याला चौथी संख्या मिळू शकते. 26 चौथी आहे. मग 27 28 पाचवी असेल आणि 30 सहावी असेल. आपल्याला 6 नंतर पुढच्या 3 विचारल्या आहे. मग पुढच्या 3 कुठल्या कुठल्या असतील? पहिली असेल 32, त्यानंतर दुसरी असेल 34 आणि त्यानंतर तिसरी असेल 36. तिघांची जर बेरीज केली 2 आणि 4 6 आणि 6 आणि 6 12, 1 हातच्याला 3 त्रिक 9 आणि 1 10 म्हणजे 102 उत्तर येतंय. तर ऑप्शन कुठे दिसतो 102 चा? 3 मध्ये आपल्याला ऑप्शन दिसतोय. मग हे याचं उत्तर असेल. अशा प्रकारे आपण थोड्या वेळात हा प्रश्न सोडवू शकतो. पुढचा प्रकार आहे मूळ संख्या. यालाच आपण इंग्लिशमध्ये प्राईम नंबर म्हणतो. ज्या संख्यांना 1 व्यतिरिक्त कुठल्याच संख्येने भाग जात नाही. इथे लिहून देतो. आता जसं 3ला कुठल्या संख्येने भाग जातो का? नाही. 3ला तुम्ही ट्राय करून बघा. 2ने भाग जात नाही, 1ने भाग जात नाही. 4 तर त्यापेक्षा मोठाच आहे. म्हणजे त्याने तर भाग जाणारच नाही. म्हणजे 3. त्यानंतर 5ला पण नाही जाणार, 7ला पण नाही जाणार. इथे 9 जर बघितलं आपण तर 9ला 3ने भाग जातो. 3च्या पाड्यात 9 येतो. म्हणजे 9 ही मूळ संख्या नसणार आहे. त्यानंतर मग 11 असेल, त्यानंतर 13 असेल. अशा आपण मूळ संख्या काढू शकतो. मित्रांनो, इथे जर आपण 2 बघितला, 2ला पण कुठल्याच संख्येने भाग जात नाही. म्हणजे फक्त 1ने जातो आणि त्यानंतर 2 तर ती संख्याच आहे. म्हणजे इथे आपण 2 पण मूळ संख्या म्हणू शकतो. तर इथे तुम्हाला दिसतंय या बाकी सर्व विषम संख्या येतील, पण फक्त एकमेव मूळ संख्या दिसते जी की सम आहे, ती म्हणजे 2. तर मग कधी कधी तुम्हाला विचारतात की 2 ही मूळ संख्या आहे का? तर त्या ठिकाणी आपलं उत्तर असेल हो, 2 ही मूळ संख्या आहे. आणि एकमेव समसंख्या जी की मूळ आहे ते म्हणून पण 2ला विचारतात. की कधी कधी प्रश्नामध्ये 2 नाही देतात, ते विचारतात की एकमेव सममूळ संख्या. ते हे लक्षात ठेवा. 1 ते 50 मध्ये टोटल 15 मूळ संख्या येतील. आपण 1 ते 100 मध्ये काढल्या तर आपल्याला टोटल 25 मूळ संख्या मिळतील. तर कधी कधी तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात वन लाइनर मध्ये, तर त्यावेळेस तुम्ही काढत बसण्यापेक्षा ते 50 मध्ये 15 आणि 1 ते 100 मध्ये 25 हे लक्षात ठेवलेलं बरं राहील, कारण की तेवढाच तुमचा वेळ वाचेल. मूळ संख्या बघितल्या. आता पुढचा प्रकार बघू. संयुक्त संख्या किंवा यांनाच आपण इंग्लिशमध्ये कंपोजिट नंबर म्हणतो. मग असेच आपण मूळ संख्या बघितल्या. त्या व्यतिरिक्त सर्व संख्या ह्या संयुक्त संख्या असतात. म्हणजे कुठल्या तरी संख्येने भाग जातो. 1 आणि इतर कुठल्या तरी संख्येने भाग जाईल. जसं इथे 4 असेल, 4ला 2ने भाग जातो. 6 असेल, त्यानंतर 9 असेल, 8 पण असेल इथे 8, त्यानंतर 9, त्यानंतर 10 असेल, 11ला नाही जाणार, 12 जातो. म्हणजे प्राईम नंबर नंतर जे संख्या असतील त्या सर्व संयुक्त संख्या आहेत. 13 नाही जाणार, 14 असेल, त्यानंतर 15 असेल, 15ला आपण 3ने आणि 5ने भाग जातो. तर अशा सर्व आपण संयुक्त संख्या लिहू शकतो. 1 ते 50 मध्ये आपल्याला किती मूळ मिळाल्या होत्या? आपल्याला मूळ संख्या 15 मिळाल्या होत्या. मग त्या व्यतिरिक्त 35 नाही, एक आपण मायनस करू येत ना, एक ही संख्या मूळ पण नसते आणि संयुक्त पण नसते. तर 34 टोटल आपल्याला 1 ते 50 मध्ये 34 संयुक्त संख्या मिळतील. आणि 1 ते 100 मध्ये जर आपण बघितलं तर त्यावेळेस आपल्याला 25 मिळाल्या होत्या. म्हणजे यावेळेस आपल्याला इथे 74 मिळतील. तर कधी कधी जर प्रश्न आला 1 ते 50 मध्ये किती संयुक्त संख्या आहे, तर तिथे 34 असतील आणि 1 ते 100 मध्ये तर 74 असतील.
पुढचा प्रकार आहे परिमेय संख्या. यालाच आपण इंग्लिशमध्ये रॅशनल नंबर म्हणतो. परिमेय संख्या म्हणजे काय? अशा संख्या ज्यांना आपण a/b अशा स्वरूपात लिहू शकतो. इथे 1/2 असेल, 3/4 असेल, अशा प्रकारे आपण त्यांना लिहू शकतो. ज्या सिंगल संख्या असतात, जसं 1 असेल, 2 असेल, 0 असेल, आता यांना आपण अशा स्वरूपात लिहू शकतो का? तर हो. का? तर ज्या वेळेस संख्याच्या छेदस्थानी पायाच्या ठिकाणी कुठलीच संख्या नसते त्यावेळेस तिथे 1 असतो, म्हणजे यांनाच आपण अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजे या सर्व पण अपरिमेय संख्याच असतील. जर तुम्हाला विचारलं 0 ही परिमेय संख्या आहे का? जनरली 0च विचारतील ते. तर हो, परिमेय संख्या आहे. फक्त एक लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला अशा प्रकारे पायाच्या ठिकाणी किंवा बेसला 0 देतात, तर ही परिमेय संख्या नाही. इथे जर समोर मायनस साइन राहिलं, म्हणजे अशा प्रमाणे तुम्हाला संख्या दिली, तर ही पण परिमेय संख्या आहे. याच्याने काही फरक पडत नाही. तर आय होप तुम्हाला परिमेय संख्या किंवा रॅशनल नंबर समजलं असेल. पुढचा प्रकार बघू, अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर. मग याचा अर्थ काय? ज्या संख्यांना आपण a/b अशा स्वरूपात लिहू नाही शकत. म्हणजे या कुठल्या संख्या असतील ज्यांना आपण सॉल्व्ह नाही करू शकत, ज्याचं उत्तर येत नाही. जसं पाय असतो. आता पाय काय ते आपण पुढे बघणार आहोत. किंवा वर्गमुळात वर्ग नसणाऱ्या संख्या, जसं इथे 5 असेल, आपण याला सॉल्व्ह करायचं बसलो तर सॉल्व्ह होणार नाही ते, म्हणून ह्या आपण अशा स्वरूपात नाही लिहू शकत. मग ह्या असतात अपरिमेय संख्या. जास्त डिटेलमध्ये नका जाऊ. ज्यावेळेस तुम्हाला वर्गमुळात कुठली संख्या दिसेल जी की वर्ग नाहीये, ती अपरिमेय संख्या राहू शकते. आय होप तुम्हाला अपरिमेय संख्या समजली असेल. तर पुढचा प्रकार आहे त्रिकोणी संख्या. मित्रांनो, त्रिकोणी संख्या म्हणजे काय? यालाच ट्रायंग्युलर नंबर म्हणतो आपण. क्रमाने येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. म्हणजे इथे जर हा 2 आहे, हा 3 आहे, या क्रमाने येत आहेत. दोघं नैसर्गिक संख्या आहेत. यांचा गुणाकार काय असेल? यांचा गुणाकार असेल 6. 6चं निमपट म्हणजे हाफ, म्हणजे 3. मग ही एक त्रिकोणी संख्या आहे. 2 आणि 3 आणि ही 3. किंवा 1 आणि 2. यात जर बघितलं आपण 1 आणि 2चा गुणाकार 2 असतो आणि त्याची निमपट 1. अशा प्रकारे त्रिकोणी संख्या असतात. अजून पुढचा प्रकार आहे चौरस संख्या, किंवा याला आपण स्क्वेअर नंबर म्हणतो. तर स्क्वेअर नंबर किंवा चौरस संख्या म्हणजे काय? कुठल्याही संख्येचा वर्ग. म्हणजे 2चा वर्ग काय असतो? 4. मग 4 ही चौरस संख्या आहे. 5 असेल का? 5 कुठल्याच संख्येचा वर्ग नसतो, म्हणून 5 ही चौरस संख्या नसणार. त्यानंतर 9 असेल, 9 3चा वर्ग आहे. अशा प्रकारे ज्या संख्या वर्ग असतात त्याच चौरस संख्या असतात. तर पुढचा प्रकार आहे वास्तव संख्या किंवा रिअल नंबर. यालाच आपण इंग्लिशमध्ये रिअल नंबर म्हणतो. आतापर्यंत आपण जितक्या संख्या बघितल्या त्या सर्व संख्यांना आपण वास्तव संख्या म्हणतो. म्हणजे इथे मायनस पण येतात, 0 पण येतो, प्लस धन संख्यावाले पण येतात, नैसर्गिक संख्या त्या सर्व येतील, पुन्हा अपूर्णांक येतील. हे सर्व संख्या वास्तव संख्या असतील. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर कधी कधी पेपरमध्ये संख्या न देता सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या अशी स्वरूपात विचारली जाते. मग आपल्याला सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या माहित पाहिजे. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर, जे आपण मगाशीच बघितलं. तर 101 ही सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या असते. तर लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो.